घरगुती उपाय. एक टोमॅटो प्युरी आंबट होत असेल तर टोमॅटो कापताना त्याच्या बिया आणि त्याचा रस काढून घ्या. मग टोमॅटोची प्युरी बनवा. 2 फळभाज्या किंवा पालेभाज्या शिळ्या व कोमजलेल्या असतील तर करण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजच्या थंडगार पाण्यात भिजत घातल्यास भाज्या टवटवीत होतात. 3 बीट कापल्यावर किंवा किसल्यावर हात धुवून देखील हाताचा लालपणा जात नसेल तर लिंबाचा रस लावून धुवा. 4 भेंडीची भाजी चिकट होते म्हणून भाजी करतेवेळी 1 टोमॅटो चिरून टाका. 5 डोशासाठी तांदूळ डाळ भिजवताना त्यात थोडे मेथीचे दाणे टाकावे, त्याने डोशाला मस्त चव येते. 6 हिरव्या पालेभाज्या झाकून ठेवून शिजवल्यावर त्यातले व्हिटॅमिन्स वाफेसोबत निघून जात नाही. 7 शेवगाच्या शेंगा उकडताना फुटू नये यासाठी त्यात छोटा गुळाचा तुकडा टाकावा. 8 खिचडी करपल्यावर परातीत गार पाणी घेऊन त्यात ते भांडे ठेवावे, भांड्याला चिकटलेली खिचडी सहज निघते. 9 कांद्याची साले डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. 10 पुऱ्यांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. 11 लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची सालं लवकर सुटते. 12 थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 13 शिळी चपाती खाल्ल्यामुळे शरीरातली अधिक ऊर्जा मिळते. 14 कोवळे आले घेणे टाळावे, कारण कोवळ्या आल्यामध्ये कडवटपणा असतो आणि कोवळे आले जर भाजीमध्ये किंवा चहामध्ये टाकल्यास त्याचा कडवटपणा त्या पदार्थामध्ये उतरतो. 15 पावट्याचा उग्रपणा जाण्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये पावट्याचे दाणे मंद गॅसवर भाजून घ्यावेत. यामुळे पावट्याचा उग्रपणा पूर्णपणे निघून जाईल. 16 हिरव्या मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते. 17 मूग डाळ वृक्ष देखील आहे, म्हणून शक्यतो त्याला तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊन खावी. त्यामुळे वात आणि वृक्षगुण कमी होतात व त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. 18 कोणत्याही प्रकारचे काम किंवा व्यायाम केल्याशिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचा धोका असल्याचे प्राथमिक चिन्ह आहे. 19 गुळलेले पावडर तुपाबरोबर खाल्ली तर शरीरातील वात कमी होतो. 20 तूर डाळ चुकूनही उन्हात वाळवू नये. ज्या डाळी धुता येतात त्यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, याने त्यांना कीड लागणार नाही. धन्यवाद.